येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करणारे आणि यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंत आपण सेलिब्रेशन करू शकणार आहे। मात्र सावध, 3000 पोलिसांची तुमच्यावर करडी नजर राहणार आहे। पाहूया सविस्तर बातमी। यंदा नवीन वर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी मिळाली। हॉटेल्स, बार उशिरापर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे 3000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। 30 ठिकाणी नाकाबंदी देखील होणार आहे, तर वाहनधारकांची 28 ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी होणार आहे। कडक कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलाय। नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मद्याच्या नशेत धिंगाणा घालणारे आणि भरधाव वेगाने वाहने चालवणारे यांना दणका देण्यासाठी शहरात 13 पोलीस ठाणे निहाय दुपारी 30 आणि रात्री 30 असे मुख्य चौकांसह 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे। मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपासूनच ही नाकाबंदी करण्यात येणार आहे। सोमवारी रात्रीपासून अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून प्रत्येक वाहन चालकाची कसून चौकशी देखील केली जाते। या ठिकाणी ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी होणार आहे। याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आजची नाकाबंदीचं आयोजन केलं आहे। नाशिक शहरात सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे। अडगाव पोलिसांच्या हद्दीत 2 ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे। प्रत्येक नाकाबंदीला एक अधिकारी, 4 अंमलदार आणि 3 होमगार्ड असे नेमण्यात आले आहेत। रिफ्लेक्टर जॅकेट आणि बॅरिकेड स्टॉरसह नाकाबंदी सुरू आहे। त्या दरम्यान नाकाबंदी दरम्यान स्टॉप अँड सर्चची कारवाई सुरू आहे। त्यात स्टॉप अँड सर्चमध्ये वाहन चालकाचे कागदपत्र चेक करण्यात येतात। वाहन चालक संशयित आहे काय ते पाहण्यात येते, वाहन तपासण्यात येते। यापूर्वी स्टॉप अँड सर्च दरम्यान मोटरसायकल चोरीचे, चेन स्नॅचिंग चोरीचे गुन्हे उघड आले आहेत। यापुढे ही कारवाई सुरू राहणार आहे आणि तसंच 31 डिसेंबरच्या अनुषंगाने ड्रंक अँड ड्राईव्हची देखील कारवाई सुरू करण्यात येत आहे। माझं सगळ्यांना सांगणं आहे की आपण न्यू इयरचं जल्लोषात स्वागत करावं, परंतु कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा बाधा न येता आपण आपले सण उत्सव साजरे करावे। 400हून अधिक मोठे हॉटेल्स, ढाबे आणि 300हून अधिक रिसॉर्टमध्ये पार्ट्या होणार आहेत अशी माहिती आहे। मद्यपींसह रॅश ड्रायव्हिंग आणि हुल्लडबाजांवर नजर देखील पोलिसांची असणार आहे। वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे। तसेच मद्य पिऊन वाहन चालवले आणि सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घातला तर वैद्यकीय चाचणी करून त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात होणार आहे अशी देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली। तेव्हा नाशिककरांनो सावधान, पार्टी करताय, नवीन वर्षाचा आनंद लुटायचा आहे, मात्र सर्व खबरदारी घेत आपण उत्साहात नवीन वर्ष साजरे करूया। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।